पवारांच्या एनसीपी एनडीए मध्ये येणार, तयारीत रहा. भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना, सूत्रांची माहिती. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. सदिच्छा भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा झाली. तटकरेंची ट्विट करत माहिती. पवारांची एनसीपी एनडीए मध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण. खासदार सुप्रिया सुळेंकडून दिल्लीत अमित शहांची भेट. सुळेंसह बजरंग सोनावणे यांनीही शहांची भेट घेतली. तर रेवती सुळेंच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी शहांची भेट. बजरंग सोनावणेंची माहिती. लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर. मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं. लाठीचार्जच्या मुद्द्यावरून आज विरोधकांचा गोंधळ. मात्र उद्या विधेयकावर होणार चर्चा. सरकार विरोधकांमध्ये चर्चेवर एकमत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक विजय. काँग्रेससह विरोधकांनी मुद्दा भरकटवू नये. किरेन रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन. एफआयआर मागे घ्या. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत सोडलं नाही तर सीजेपी पुन्हा आंदोलन करणार. सरकार विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीनं टार्गेट करते आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेबसाईट सुरू करणार. कपिल सिब्बल यांच्या सोबत पत्रकार परिषदेमध्ये सीजेपीच्या प्रवक्त्यांचा. बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांवरती AK-47 गोळ्या झाडल्या. राहुल गांधींचा आरोप. शेकडो लोकांना अटक करून त्यांच्यावर एफआयआर दाखल. विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करणार नाही असं मोदी यांनी म्हटलं होतं. मोदींच्या वचनाचं काय झालं? राहुल गांधींचा सवाल. बिहार बंद दरम्यान AK-47 गोळीबार करणाऱ्या जवानांचं निलंबन. अभिषेक पटेलचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलीस मुख्यालयाकडून सखोल चौकशीचे आदेश. आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज नाही. आंदोलनाचा अर्थ हिंसाही होत नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. पोलीस आणि विद्यार्थी दोघांची भूमिका तपासा. कोर्टाचे निर्देश. विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? लाठीचार्जवर संसदेत चर्चा करा. खासदार संजय राऊतांची मागणी. मोठ्या राजकीय टॉप 9. बीजेपी आंदोलनादरम्यान पाकिस्तानमधून सोशल मीडियावर काही संवेदनशील पोस्ट टाकल्या गेल्याचा महाराष्ट्र सायबरचा दावा. खोटी आणि AI निर्मित सामग्री प्रसारित केल्याचा दावा. 500हून अधिक सोशल मीडिया प्रोफाईलची ओळख पटल्याचा दावा. परीक्षांमध्ये सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. तांत्रिक आणि संरचनात्मक सुधारणांवर भर दिला जाणार. टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलेकनी हे अध्यक्ष असणार. पेपर फुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर. 3 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार. सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यानं सुनावणी लांबणीवर. दिल्ली पोलिसांकडून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटिसा. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याची नोटीस. सूत्रांची माहिती. कपिल सिब्बल यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी. सीजेपी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार. देशभरातील वकिलांनीही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन. दादरमधील आंदोलनात पोलीस व्हॅन अडवणाऱ्या तरुणीची सायबर पोलिसात धाव. रिया यादवची ऑनलाईन ट्रोलिंग विरोधात सायबर पोलिसात तक्रार. बदनामीकारक पोस्ट, मॉर्फ फोटो आणि अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याचा आरोप. गुजरातमधील आयुर्वेद विद्यापीठातील BAMSचा पेपर फुटल्याच्या संशयावरून चौकशी सुरू. पेपर फुटीच्या चौकशीसाठी समितीची स्थापना. परीक्षेबाबतची महत्त्वाची माहिती व्हॉट्सअपवरती व्हायरल झाल्याचा आरोप. दिल्लीत जाण्याच्या चर्चा फडणवीसांनी फेटाळल्या तर कुठे राहायचं ते फडणवीसांच्या हातात नाही. संजय राऊतांचा टोला. केंद्रीय शिक्षण मंत्री पदासाठी फडणवीस योग्य व्यक्ती. फडणवीसांना शिक्षण मंत्री केलं जाणार. संजय राऊतांचा पुनरुच्चार. महाराष्ट्रात नेतृत्व बदल होणार नाही. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जाईल. फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया.